निश्चय स्वाधीन आहे, व्यवहार पराधीन आहे आणि परिणाम तर पराधीनतेच्याही पराधीन आहे, याचा अर्थ समजवावा. निश्चय म्हणजे आपल्याला हे समजलं आहे की मला नाही, आपण इथून नक्की कराल की मला अहमदाबाद अडालजला यायचं आहे. आता नक्की झालं, निश्चय केला, पण आता संयुक्त जुळायला हवेत ना. अगदी तिकीट काढलं, बुकिंग केलं, तरी त्यासाठी खूप सगळे संयोग जुळले तर व्यवहार होईल. आणि नंतर तिथवर पोहोचणं अहमदाबादला, तो तर परिणामाचा परिणाम, व्यवहाराचाही परिणाम. तिकीट काढलं, गाडीत बसलात, काय झालं, गाडी 7 तास उशीर आहे, आता बघा वेळेवर नाही पोचणार. म्हणजे हा परिणाम म्हणजे इतरही दुसरे संयोग काल क्षेत्रावर आधारित आहेत. म्हणून आपल्याकडून आधी निश्चय मजबूत ठेवा आणि त्याचं पॉझिटिव्ह प्रयत्न, आज्ञांचा अभ्यास करत राहा. 5 आज्ञांमध्ये राहायचं आहे. 5 आज्ञांमध्ये का राहायचं, तर मला आत्मरूप व्हायचं आहे. मग योगेश वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे, त्या अनुभवापर्यंत मला पोचायचं आहे. आता आत्मा ज्ञातद्रष्टा आहे, तो अनुभव मला हवा आहे. हे आज्ञांच्या आधारेच घडू शकतं. म्हणून आज्ञा पालन करण्याचा निश्चय व्हावा. आज्ञांमध्ये नाही राहिलं गेलं आणि कषाय, डिस्चार्ज, माल दखल देत राहतील तर प्रतिक्रमण करायचं, प्रत्याख्यान करून घ्या योगेशकडून. असं हळूहळू मग सुधारत जाईल. समजतंय आता तुम्हाला? हां. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. आशा पाटील. पूज्यश्री, एकदा आपण सत्संगात सांगितलं होतं की आपल्याला मान हा होळीतल्या आगीच्या झळांसारखा वाटायला हवा. जशा त्या आगीच्या झळा सहन होत नाही तशाच प्रकारे मान ही सहन होता कामा नये. परंतु फाईल 1ला मानाची खूपच भूक आहे आणि आसक्ती आणि कपट तर एवढं आहे की समोरच्याला कणभरही जाणीव नाही होऊ देत. म्हणूनच पूज्यश्री, यातून मी कशी बाहेर पडू? आता याची सुरुवात तिथून करा. आपल्याला जरी मान नाही मिळाला तर कोणाला दोषी बघता का? खूप वेळा. कोणी अपमान केला तर त्याचा मग द्वेष वाटतो का? हां. म्हणजे असं दोषी बघता, द्वेषही वाटतो, किंवा आपल्याला मान प्राप्त व्हावा त्यासाठी एखाद्याला दुःख देतात. कधी कधी. मग आता सुरुवात करा. कोणालाही दुःख दिलं गेलं तर आशाकडून प्रतिक्रमण करून घ्यायचं. आता ही तर पुढची स्टेज आहे. जेव्हा मानाचा मोह सुटेल नंतर मग तप होईल. नंतर कोणी जर मान द्यायला लागला तर त्रास वाटेल, बघा बाबा सोड, मला नको आहे, खूपच डेंजरस आहे. पण पूज्यश्री, आत्ता तरी तो मोह आहे, म्हणजे आता ते स्टेशन अजून नाही आलं आहे. आधी तिथून सुरुवात करा. कोणालाही स्वतःच्या मानामुळे दुःख पोचवायचं नाही आहे आणि दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण करायचं आहे. तिथून सुरुवात करा. आणि दुसरा उपाय आहे, दादाजींच्या पुस्तकामध्ये मान अपमान यावरचे उपाय किती ठिकाणी मिळतील पहा. त्याचा अभ्यास करत राहा. दादावाणींचा परिचय वाढवा. आणि अपमान जेव्हा होईल तेव्हा समजायचं की उपकार माना, माझी मानाची ग्रंथी तुडली आहे. आणि मान मिळेल तेव्हा धोका समजून घ्या. मान देणाऱ्यावर प्रेम करू नका, अपमान करणाऱ्याचा द्वेष करू नका. आणि दोन्ही, अपमान करणारा उपकारी आहे आणि मान देणारा डेंजरस आहे. ते दोन्ही जागृतीत ठेवायचं. तेवढं तरी सुरू करा. नंतर हळूहळू पुढची लेवल मग वाढत जाईल. दादासाहेब वाघ. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर आपल्या सत्संगातून मिळालंच आहे मला. माझा दुसरा प्रश्न असा आहे की मी जेव्हा साईंचं दर्शन घेत होतो तेव्हा अचानक माझ्या मनात आलं की साईचं प्रतिक्रमण करायला हवं. पण ते तर संत आहेत, एवढे मोठे संत आहेत, मग त्यांचं प्रतिक्रमण कसं करायचं? आणि कधीकधी असे जे संत आजवर होऊन गेले आहेत त्यांचं जेव्हा मी चरित्र वाचतो तेव्हासुद्धा मनात असंच येतं की त्यांचं जेव्हा त्यांच्या त्यावेळी जर मी असेन तर माझ्याकडून काहीतरी चूक झालीच असणार. तर मी त्याचं प्रतिक्रमण आता कसं करू? हे काही झालं असेल वगैरे ते आता सोडून द्या. झाली असेल चूक म्हणून माफी मागून टाका. अलीकडच्या काळात एखादे संत किंवा कोणतेही संत असोत, त्यांच्याप्रती अभाव आहे, काही निगेटिव्ह भाव झाले, त्यांच्याबद्दल काही चुकीचं बोललं गेलं, जाऊ द्या. संत लोक तर आता पैसे कमावतात, लाभ लोभ जनतेला लुटतात. बघा, काही असं बोललात तर त्याचं प्रतिक्रमण नक्की करा. बाकी ते काही जुनं काही असेल काय ते लक्षात नाही. नमस्कार करा. जेव्हा आपण आराधना करतो तेव्हा विराधना आपोआप धुतली जाते. उद्यापासून भावपूर्ण दर्शन घ्या. संत पुरुषांना नमस्कार, साईबाबाजींना नमस्कार. मग तर आपले सगळं पूर्ण धुतलं जाईल. तुम्हाला आठवत असेल की असं मी जेव्हा असा विषय निघाला तेव्हा मी विरोध केला होता.
काहीतरी निगेटिव्ह बोललो होतो ते आठवून ते धुवून टाका. आणि नसेल बोलला तर संपला विषय. हां. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला. प्रकाश. शिवानंद दिंडोरे, सोलापूर. प्रकाश चंद्रशेखर पाटील, पुणे. बरं, बोला. सर्वश्रेष्ठ दान कोणतं आहे म्हणजे कसं ते विस्तृतपणे सांगण्याची कृपा करावी. बघा, दानाचे 4 प्रकार आहेत. आहार दान, अन्न गरिबांना खायला द्या, भुकेल्यांना द्या, तर त्याला आहार दान म्हटलं जातं. किंवा कुत्र्यांना भाकरी दिली, कबुतरांना दाणे टाकलेत, ते सगळं आहार दान आहे. पण कुत्र्याला भाकरी, मनुष्याला अन्न यात जास्त फरक आहे. हे मोठं मानलं जातं. मनुष्याला सुख देणं ते चांगलं आहे. त्याच्यावरती आहे औषधदान. गरीब आहे, त्याच्याकडे पैशांची उणीव आहे, त्याला पैसे दिले किंवा मग औषधांची मदत केली, डॉक्टरांकडे घेऊन गेलात, खर्चासाठी पैसे दिलेत, त्याची तब्येत सुधारली, तर उच्च प्रकारचं दान आहे. आहारापेक्षाही उच्च औषधदान. तिसरा प्रकार आहे ज्ञानदान. त्यामध्ये 2 भाग पडतात. एक रिलेटिव्हमध्ये विद्यादान आहे, म्हणजे कोणाचं तरी शिक्षण करा, गरीबाला काहीतरी, चला पैशांची गरज आहे ॲडमिशनसाठी म्हणून आपण केले, तर ती चांगली गोष्ट, ते व्यवहारातलं आहे. त्याच्याही वरचं दान आहे ज्ञानदान. हे दादावाणी एखाद्याला मॅगझिन दिलं, सत्संगात घेऊन आलात, किंवा मग सिमंदर स्वामी भगवानांच्या मंदिरासाठी पैसे दिलेत, तर हे सारं सत्संगात, चला प्रोग्रॅम आहे, आपल्याकडून एक वेळचं जेवण द्यायचा, किंवा आपला खर्च जो काही होईल तो मी देईन बघा, म्हणजे ही भावना, म्हणजे असे पैसे दिले त्याला मग ज्ञानदान म्हटलं जाईल. खूपच उच्च म्हटलं जातं. त्याच्याही वरचं दान आहे अभयदान. कोणालाही दुःख होऊ नये, आपल्याला पाहून कोणी भयभीत होऊ नये, अशी जागृती ठेवायची. आणि अशा या व्यवहार झाला तर मग अभयदान सगळ्यात वरती आहे. वितरागी अभयदान असतं. वितराग भगवान. थँक्यू सर. जय सच्चिदानंद. वीणा. आपण 5 आज्ञामध्ये राहून सेवा करतो तेव्हा आपल्याला मोक्ष मिळेल का? हो, 5 आज्ञांमध्येच राहायचं आहे. आणि सेवेच्या वेळी नक्कीच, सेवा तर खूपच मोठी 5व्या आज्ञेसारखीच आहे. आणि ज्यात सत्संगात राहा, सेवेत राहा, अभ्यास करा, सेवा. दादाजींचा जो जगत कल्याणाचा प्रोजेक्ट आहे, त्यांच्या जगत कल्याणाच्या प्रोजेक्टमध्ये जो मदत करतो, दादाजींचे सगळ्यात स्पेशल आशीर्वाद त्यांना मिळत राहतात. दादाजी म्हणतात, माझं ध्येय पूर्ण करायला तुम्ही सपोर्ट करताय म्हणून माझे खूप आशीर्वाद आहेत तुमच्यासाठी. दादाजींची खूप मर्जी राहील. म्हणूनच मोक्षाचा मार्ग जर 5 आज्ञांमध्ये राहाल आणि सेवा करत करत गेला तर सर्वोत्तमच असेल. कारण सेवेशिवाय ज्ञानपरिणामाचा रिझल्ट चांगला नाही मिळत. त्यामुळे खूपच शुष्क ज्ञान होतं, म्हणजे थिअरॉटिकली होतं ते. हे रिलेटिव्ह असं आहे, हे व्यवस्थित असं आहे, असा हा हिशोब निमित्त आहे. शुद्ध दशा, सूक्ष्मतम परमाणू, या सगळ्याचा अभ्यास केलात तरी सेवा प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकलमध्ये जेवढी तुम्ही तो कषाय करीतच सेवा करू शकाल, त्यानंतर कषायरहित होणारी दशा ते ज्ञानाचं फळ आहे. म्हणजे 5 आज्ञा अप्लाय कराल तर कषाय सुटतील. म्हणजे सेवा करत करत कषायरहित सेवा करायची. म्हणजे सेवा कराल तेव्हा सेवेमुळेच सत्संगाच्या वातावरणात राहू शकाल, महात्म्यांच्या सोबत राहू शकाल, इतर महात्म्यांची सेवा कराल. कारण कोणी एखादा सेवा देतो तेव्हाच आपण सत्संगाचा लाभ घेतो. आपण सेवा करू तेव्हा इतरांना सत्संगाचा, ज्ञानाचा लाभ मिळेल. म्हणजे सेवा तर खूपच उच्च गोष्ट आहे, अवश्य करायला हवी. माझ्या जीवनातही सेवेनेच सुरुवात झाली होती. मी सत्संगात यायचो, ठीक आहे, आलो आणि जायचो, नाही गेला तरी कोणी महत्त्व दिलंच नव्हतं कधी. जेव्हा सेवेची संधी निरूपाने दिली, दादाजींची वाणी लिहा, तेव्हा आधी पोचायचो 3 वाजता 2:30 वाजता. दादाजींचं काम म्हणून रोजचंच जाणं येणं चालू झालं. सेवेमधूनच मला ज्ञानाची किंमत समजावली गेली, ज्ञानात खोलवर राहायची जागृतीही मिळाली. म्हणजे सेवेच्या आधारेच माझी प्रगती झाली आहे. सेवा तर खूपच उच्च गोष्ट आहे. हां, सेवा करता करता जर कषाय झाले तर प्रतिक्रमण करा आणि ज्ञान अप्लाय करा. हळूहळू कषायरहित सेवा असेल तर आपण ज्ञानात राहतो आणि वीणा सेवेत राहील. दोघांनी आपलं काम वाटून घ्यायला हवं मग. त्यामुळे आपली मोक्षासाठी प्रगतीही होईल
विणाची सगळी कर्म पूर्णही होतील. आणि आपली कृपा पण होईल का सेवा करता हां, करता? सर्वांवर. दादाजी स्वतः म्हणायचे की माझ्या सगळ्यात छान आशीर्वाद सेवा करणाऱ्यांना आहे. मला तर त्याचाच फायदा मिळाला. दादाजींची कृपा, मर्जी संपादन केली ती सेवेमधूनच. हां, तुम्ही सेवा करता तो ह्या तुमचा आनंद वाढतो ना. हां. हं. आणि पण प्रत्यक्ष येऊनही काय मिळणार? म्हणजे आम्हाला असे वाटते की तिकडे जाऊन काय करायचे? पूज्यश्री तर टीव्हीवर दिसतातच, पण प्रत्यक्ष येऊन काय फायदा होणार असेल हां, तर तुम्ही सांगा. प्रत्यक्ष येण्याचे खूपच फायदे आहेत. कारण ही सोलर पॉवर सारखं आहे. म्हणजे सूर्यनारायण असेल तेव्हा आपण ती ॲडजस्टमेंट करू, त्यातून सोलर पॉवर मिळेल. टी व्हीवर सूर्योदय दिसला, कितीही बॅटरीज तुम्ही ठेवल्या तरी सोलर पॉवर भरून नाही जाणार. प्रत्यक्षात गोष्टच वेगळी आहे. प्रत्यक्ष पाहिल्यामुळेच आपली जागृती वाढते. एक ऑरा असतो, पॉवर सगळी ती हजर राहिल्यामुळे त्या भारक क्षेत्रात राहतो. आपल्यातल्या शुद्धात्म्याची पॉवर वाढते, जागृतीची पॉवर वाढते. तुमच्या प्रश्नांची उत्तरंही मिळतात. विधी होतात, ज्ञानविधी असतो, सामायिक विधी असतो, त्यातून जबरदस्त ज्ञानाची पॉवर भरली जाते, मिळते बघा. आणि आपल्याला मग वाटतं की 2 तास सत्संगात बसलो आहे, पण आता हे शिबिर आहे 3 दिवसांचं. त्यामुळे जेव्हापासून तुम्ही आला आहेत, खरं तर घरातून तुम्ही निघालात तिथून शुद्धात्म्याच्या अकाउंटमध्ये क्रेडिट मिळणं चालू झालं. म्हणजे दुपारी समजा 10 वाजता निघाल्यात तेव्हा आजचा दिवस, उद्याचा सत्संग, नेक्स्ट डे सत्संग, नेक्स्ट डे सत्संग, आणि 4थ्या दिवशी दुपारी जाऊन रात्री 10 वाजता पोचू. मग 5 दिवसांच्या 24 तासांमधून आपल्याला शक्ती मिळाली. हे 2-2 तास सकाळ संध्याकाळी 3-4 तास मिळाले, तेही बघा टोटल 24 तासांहून अधिक 5 दिवसांची पॉवर त्यातून मिळेल. म्हणजे एवढं आणि स्वतः अनुभव घेऊन बघायलाच हवं की या 5 दिवसांनंतर माझी जागृती वाढली, वेगळेपणाची जागृती वाढली, कित्येक प्रॉब्लेमचं सॉल्युशन जागृती आल्यामुळे, समज क्लिअर झाल्यामुळेच सापडले, शांती लाभली. म्हणजे प्रत्येक सत्संग तर अनिवार्यच आहे. प्रत्यक्ष फर्स्ट प्रायोरिटी प्रत्यक्ष सत्संगाची ठेवायला हवी. आणि प्रत्यक्ष सत्संग नसेल तर मग अप्रत्यक्ष सत्संग, VCD सत्संग सगळं आहे. नाही नसेल पोचू शकत तर ठीक, पण पोचू शकत असेल तर फर्स्ट प्रायोरिटी हीच ठेवा. बरं. शिवाय लाईव्ह सत्संगही आपण बघू शकतो ना, त्यामुळेच ते तर त्याचं काय की तुम्हाला वर्षातून किती दिवस सुट्टी काढाल, 10-15 दिवस सुट्टी काढाल. बाकी आमचा सत्संगाचा कार्यक्रम तर कंटिन्युअसली चालूच असतो बघा. इथला पूर्ण झाला, दुसरा प्रोग्राम पूर्ण झाल्यावर तिसरा प्रोग्राम. जेवढं शक्य आहे तेवढे सत्संगाचे प्रोग्रॅम्स अटेंड करा. नसेल शक्य तर लाईव्ह रिले पहा. पण भावना हीच ठेवा की मी आता माझा चहा करा, लवकर आणा, चला मला प्रत्यक्ष. अरे असं नाही. साधी सगळं बंद करा. 2 तास बघायचं म्हणजे आपण प्रत्यक्ष सत्संगातच बसलो आहे असे भाव करून बसायचं. नोट करायचं, सत्संग व्यवस्थित ऐकायचा, ह्यातच पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं. चला चहा करा, नाश्ता करा, नाश्ता करत करत सत्संग बघत राहाल तर तेवढं मायनस होईल. नीट व्यवस्थित पहा. प्रत्यक्ष आपण सत्संग हॉलमध्ये बघून बघतोय असंच पाहायचं आहे. म्हणजे खूप आपण प्रत्यक्ष बघितलंच आहे दीपक भाईंना, कुठे ना कुठे कधीतरी दोन्ही आहेत. त्यामुळे आपण कनेक्शन लावायचं, त्यामुळे पॉवर मिळेल आपल्यात जास्त. आणि सत्संग सेंटर चालते, तेव्हा सत्संगाला गेल्यानंतर किती फायदा होतो सेंटरला जाण्यासाठी? ते सुद्धा इम्पॉर्टंटच आहे. कारण कर्मांच्या हिशोबाने संसार व्यवहार तर सारा दिवस चालूच राहतो. यामुळे संसारातली लिंक तुटेल. कमीत कमी 2 तास काढलेत तर संसाराची लिंक तुटेल. आणि 2 तास तुम्ही सत्संगात बसता, पण येण्या जाण्याचे 1-1 तास, आणि समजा अर्धा पाऊण 1 तास बघा. म्हणजे आपण सत्संगात गेलो तिकडे VCD पाहू, विधी होतील, सामायिक प्रतिक्रमण, आरती, भक्ती, जबरदस्त ज्ञानाची पॉवर भरली जाईल. तेही हितकारीच आहे. महात्मा एकमेकांचे अनुभव शेअर करतील, सेवा देतील, दुसऱ्यांना कसं सत्संगात आणायचं त्याविषयी बोलतील. बघा काही ना काही होत राहील. चला मी पण ही सेवा करेन, आपल्या सोसायटीमध्ये दादाजींच्या VCDs दाखवेन. म्हणजे ही सगळी इन्फॉर्मेशन, माहिती ही लोकांपर्यंत शेअर करू शकाल. म्हणजे सत्संगात तुम्ही आलात तिथे कोणत्या सेवेची गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचं योगदान देऊ शकता. म्हणजे सेंटरमध्ये सत्संगाला जाणे गरजेचे आहे ना? खूपच जरुरी आहे, यायलाच हवं.
म्हणजे काय आहे, आठवड्यातील 2 तास काढा. 24 तासात असे 7 दिवसात 2 तास काढायचे. म्हणजे नक्कीच करायला हवं, कारण कुसंगतीचं वातावरण तर संसारात भरलेलंच आहे. आणि बिझनेससाठी गेलो, ऑफिससाठी गेलो, रस्त्यावर, घरात, फॅमिलीमध्ये कुठे ना कुठे रागद्वेषाच्या गोष्टी घडतच राहतात. सुटण्यासाठी आपल्याला नक्कीच बघा पुरुषार्थ करायचा आहे. ज्ञानात राहण्याच्या गोष्टी आपल्याला कुठूनही कळणार नाही आहेत, त्या सत्संगातच सापडतील. असा प्रत्यक्ष सत्संग किंवा लोकल VCD किंवा मग दादाजींची पुस्तकं, ह्यातून सुटकेच्या गोष्टी सापडतील. बाकी बाहेर तर मोह, राग, द्वेष, संसारातली सारी बंधनं, ती बंधनं त्यातच अडकून पडू. बरं पूज्यश्री, आपण सत्संग केला की प्रसाद करणे आवश्यक आहे की नाही नाही, करायचा? एवढं ठेवलं तरी हरकत नाही. आपली लोभाची केला गाठ तर चांगला तुटेल. आहे ना? केलं तर लोभाची गाठ तुटेल. बरं. आणि कोणी आलंच दूरवरून तरी चला थोडं जेवण म्हणजे साधी खिचडी, कढी, ताक बनवून दिलं तरी त्यांना शांती. सत्संगासाठी आलेत ते लोक, आणि नसेल शक्य तरी हरकत नाही. काहीतरी जलपान शक्य तेवढं द्या. चहा नाश्ता देऊ शकला तर चहा नाश्ता, जेवढी कपॅसिटी आहे यथाशक्ती करा. आणि नाही केलं तरी हरकत नाही. हे बघा काय आहे की लोक दूरवरून येतात आणि घरी येतील, खातील किंवा बाहेर जेवून नंतर सत्संगात येतील, पण नंतर मग ते त्यांना चांगलं खायला मिळेल, शुद्ध खाणं. म्हणजे रिलेटिव्हमध्ये शांती, आणि थोडंसं खायला दिलं तर मनालाही शांती लाभेल तुमच्या. त्यामुळे सत्संगात सगळा 2 तास चांगल्या प्रकारे करू शकाल. बरं. आणि नसेल होऊ शकत तरी हरकत नाही, तोही आग्रह नाही त्यामध्ये. आणि कोणी भरपूर बनवेल, संपूर्ण जेवण देईल, कोणी साधं बनवेल, त्यात तुलनाही काही करायची नाही. यथाशक्ती प्रत्येकाला आपापलं करू द्या. आपली काय भावना असायला हवी की सत्संगाच्या वेळी त्याला भूक लागलेली असेल तर तो बेचैन राहील, तसं होऊ नये. यासाठी थोडं हेल्पफुल व्हायचं खाण्याबाबतीत. प्रोग्रॅम, प्रसाद, आपल्यातली ग्रंथी तुटेल. आणि मनापासून जर वाढाल तर हे महात्मा आहेत, त्यांच्यासाठी हे बनवूया ते बनवूया, ती पण आपली सेवाच आहे, भक्तीच आहे. जय सच्चिदानंद जय पूज्यश्री. सच्चिदानंद. डॉक्टर माधुरी पाटील, पुणे. कायमच मनात दोन विचार येतात. एकच मन आहे पण 2 अपोजिट विचार का येतात? एक तर खूप चांगला असतो आणि एक खूप वाईट असतो. जेव्हा वाईट विचार येतो तेव्हा वाटतं की मी हा विचार करत नाही, पण तो का येतो? बघा, तुम्ही मार्केटमध्ये कधी भाजी आणायला गेलात का? हा, टोमॅटो घेतले, टाकले. हा. भाजी, बटाटे पिशवीत घातले, मेथीची भाजी घातली. आणि तसंच घरी आल्यावर टोमॅटो तर आहेतच. अरे टोमॅटो कसे बाहेर आले? मीच आणले होते, ते तळाशी आहेत. म्हणजे जे भरले होते तेच बाहेर निघेल ना. म्हणजे मनाचंही तेच आहे, जो माल भरला आहे तोच बाहेर पडतोय. तुमच्या मनात जर नॉनव्हेजचा विचार नसेल आला, दारू वगैरे विचार नसेल आला, चहा दिवसातून 4 वेळा हवा, म्हणजे तो माल भरला आहे. म्हणजे नेगेटिव्हही भरला आहे आणि पॉझिटिव्हही भरला आहे, बाहेर पडतोय माल. आता आपण वेगळं ठेवायचं, फाईलचा समभावाने निकाल करायचा. मन तर सांगेलच, त्यात तुम्ही ते नाही म्हणत की तुम्ही आमच्याशी सहमत राहा. तुम्ही पॉझिटिव्हशी सहमत राहा, निगेटिव्ह बोललात तर आम्ही सहमत नाही. जय सच्चिदानंद, निघून जातील विचार. पण असं नको व्हायला, नकोच यायला, यासाठी काय करायला हवं? नाही येणार असं नाही, ते येणारच, तुम्ही वेगळं ठेवा. बरं. बघा, सत्संग नाही का टी व्हीवर आपण, म्हणजे रेल्वे स्टेशनवर नाही का असं बघतो की स्क्रीनवर एकानंतर एक येतच राहतं रनिंग. तर मन तसंच आहे, धावते विचार. आपण बघा 25% डिस्काउंटची साडी कुठे आहे, तिकडेच आपलं लक्ष जाईल. दुसरं सिगरेट फ्री, ड्युटी फ्री आहे, असं आहे, हे सगळं बघायला जातं. त्यातून आपण आपलं नोटीस नाही करत. जे काही चांगलं मन असंच आहे, किती सगळे विचार येत राहतात. तोच धर्म आहे मनाचा. जसा कानाचा धर्म आहे ऐकण्याचा. कोणत्या वाईट शब्द बोललेलाही ऐकू येतो, चांगला शब्दही ऐकू येतो. मनाचा धर्मसुद्धा आहे, चांगला विचार करायचा, पण सविस्तरपणे करायचा. आपण काय करायचं त्याचा निश्चय करा. म्हणजे वाईट विचार, निगेटिव्ह विचारांमध्ये तन्मयाकार नाही व्हायचं आहे, आणि चांगल्या विचारांमध्येही तन्मयाकार नाही व्हायचं आहे. आपल्या मोक्षाच्या ध्येयासाठी जे काही उपयोगी असेल त्याच्याशी सहमत राहायचं. मनात आलं की सत्संगात जायचं तर चांगली गोष्ट आहे, जा. मनात आलं याला हे करायचं ते करायचं, नाही बाबा, कशात दखल नाही द्यायची, समभावाने निकाल करायचा. म्हणजे मनाला ध्येयानुसारच जायचं आहे तेवढं मात्र मनाचं ऐकायचं. दुसऱ्या गोष्टींचा समभावाने निकाल करा. थँक्यू. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री.
आपले मन म्हणजे आम्ही ज्ञान घेतलेले आहे आणि त्यानंतरही आमच्या मनात खूपच निगेटिव्ह विचार येतात. मी चिंतन पण करते, नको यायला, पण सिच्युएशन आल्यावर आम्ही लोक अप्लाय नाही ते करू शकत. ते का? कोणत्या निगेटिव्ह थॉट्स येतात? सिच्युएशन, कोणत्या सिच्युएशनमध्ये काय निगेटिव्ह थॉट्स जेव्हा येतात? केव्हा संकट येऊन उभं राहतं, अगदी विरुद्ध आपल्या मनासारखं काहीच होत नाही, त्यावेळी आपण पॉझिटिव्ह नाहीच विचार करू शकत त्यावेळी. नाही, त्यावेळी बघा मन भरकटेल. त्याला सांगायचं की या सिच्युएशनमध्ये ट्रॅफिक जाम झालं, आता घरी परत जाऊया आपण, असा विचार करायचा का? किंवा दुसऱ्या मार्गाने बाहेर पडू किंवा थोडं थांबू, काय करणार? आता मुलांच्या बाबतीतही कधी मुलं नाही ऐकत, हं. तर तेव्हा आपण रागवतो, कंट्रोलही नाही करून शेवटी रागवतो. मग अशा नाही. वेळी कसं बिहेव करायचं? हो, पण निगेटिव्ह म्हणजे कसे विचार येतात? अ, म्हणजे नापास होईल का काय होईल? नवरा बाहेर गेलाय, तो येईल तेव्हा लेट आला तर. म्हणजे चीड येते, राग येतो. हां, हे निगेटिव्ह थॉट्स वेगळे आहेत. हा राग वेगळा आहे. रागाचं कसं आहे की आपल्या इच्छेनुसार नाही झालं तर क्रोध येतो. हं. त्यावर उपाय, सॉल्युशन काढा. मुलं काय वय त्यांचं? एक 17 वर्षाचा आहे आणि दुसरा 12 वर्षाचा आहे. हां, मग फार आग्रह धरू नका. आता तो मोठा झालाय. बरं, ठीक आहे. यापूर्वी 4-5 वर्ष त्यांना शिकवायला लागायचं, हे नको करू ते कर. आता मोठे झालेत ते. हां, आता तर त्यांना सांगा माझी इच्छा आहे, असं कराल तर बरं आहे. तुम्ही विचार करा. बाकी त्यांच्यावर सोडून द्या, त्यांची जबाबदारी ते निभावतील. ओके. आग्रह करू नका. पुन्हा टोकून टोचून सतत टोकू नका. हे करू नको, हे कर, हे कर, हे कर. बघा नंतर तुम्ही जे काही त्यांना सांगाल राग येईल बघा, तुम्हाला मग राग येईल. ओके. म्हणजे तुम्ही आग्रही होता म्हणूनच त्यांना राग येतो. म्हणजे ते ऐकून न ऐकल्यासारखं करतील. त्यांना विचार करू द्या. बघा हे चांगलं आहे, असं व्हायला हवं आहे, तुम्ही विचार करा. मला आवडणार नाही तू असं केलंस तर. समजावून सोडून द्या. त्यांना विचार करू द्या, काय करायचं आहे, कसं करायचं आहे. ओके. म्हणजे हळूहळू आपल्याकडून क्रोधही होणार नाही, आग्रही धरला जाणार नाही आणि तेही विचार करतील, समजतील. त्यामुळे त्यांचंही हळूहळू मत परिवर्तन होईल. राईट. खऱ्या गोष्टी सांगून समजावून मग सोडून द्या. आग्रह धरू नका. थँक्यू. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. विष्णुकांत बोलतोय. जागृतीत निरंतर राहण्यासाठी काय उपाय आहेत? एक तर 5 आज्ञांमध्ये राहा आणि कोणाला दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण करा. ती सगळ्यात मोठी जागृती. म्हणजे स्वतःचे दोष दिसले की त्याला जागृती म्हणतात. आणि दोषांचं प्रतिक्रमण झालं तर जागृती वाढेल आणि निर्दोष दिसलं तरीही जागृती वाढेल. 5 आज्ञांमध्ये राहिला तर जागृती वाढेल. म्हणूनच हा उपाय आहे. समजलं का आता तुम्हाला? होय. जय थँक्यू. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.